श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला काही महत्त्वाचं सांगणार आहे. त्याने तुझ्या आयुष्यात चमत्कार होईल. त्यामुळे भक्तांनो, या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप थकलास, मनाने थकलास, विचारांनी थकलास आणि नशिबाशी झुंज देऊन थकलास. तू अनेकदा देवाला विचारलं असेल, माझंच आयुष्य असं का? तू कोणालाच न सांगता रात्री एकटाच डोळ्यात पाणी घेऊन झोपला असे. लोकांसमोर हसत राहिलास पण आतून तुटत गेलास. स्वामी म्हणतात, मला सगळं दिसत होतं, तू गप्प राहिलास म्हणून मी ऐकत नव्हतो असं नाही. तू सहन केलंस म्हणून मी दुर्लक्ष केलं असं नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक उसासा, प्रत्येक न बोललेली वेदना, मला सगळं तुझा हिशोब माहिती आहे. बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे. तू एकटा नाही आहेस. तुला वाटतं ना सगळे पुढे निघून गेलेत आणि तू मागेच राहिलास, पण स्वामी म्हणतात, मी तुला थांबवलं, कारण तू पळण्यासाठी नाही तर मजबूत होण्यासाठी थांबलास. काही लोक पटकन यश मिळवतात, काही लोकांना पटकन पैसा मिळतो, पण काही लोकांना स्वामी घडवतात आणि ज्याला स्वामी घडवतात त्याचं आयुष्य साधं नसतं पण मजबूत असतं. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यात जे अडकले ते कायमचं अडकलं नाही आहे. जे थांबले ते संपलेलं नाही आहे. आज नसेल, उद्या नसेल, पण योग्य वेळेला योग्य गोष्ट नक्की होईल. तू देवाकडे खूप काही मागितलं, पण स्वामी म्हणतात, मी तुला आधी संयम दिला, कारण संयमाशिवाय मिळालेली गोष्ट टिकत नाही. आज जर तू मनात एक प्रश्न घेऊन बसलास, माझं कधी नशीब बदलेल, तर स्वामी म्हणतात, आजपासूनच बदलायला सुरुवात झाली आहे. कारण आज तू हे ऐकत आहेस आणि हे ऐकणं म्हणजे स्वामींची हाक आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू तू खूप स्वतःला कमी लेखतोस, त्यामुळे तू कमी लेखू नकोस. लोकांनी तुला काय म्हटलं याने फरक पडत नाही. तू स्वतःला काय समजतोस हे महत्त्वाचं आहे. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते अजून बाहेर आलेलं नाही आहे. तुझ्यात जी झेप आहे ती अजून तुलाच कळलेली नाही आहे. स्वामी म्हणतात, मी तुला अडचणी दिल्या कारण मी तुला मोठं बनवणार आहे. सोप्या वाटा सगळ्यांसाठी असतात, पण कठीण वाटा निवडलेल्याच स्वामींचा हात धरायचा असतो. स्वामींचा हात धरायला मिळतो. आज एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं नशीब तुला सोडून गेलेलं नाही आहे. ते फक्त तुझी परीक्षा घेत होतं आणि परीक्षा संपते, आता फळ मिळण्याची वेळ जवळ आली. स्वामी म्हणतात, आज तू फक्त एक काम कर, मन शांत कर, श्वास खोल घे आणि मनात म्हण, स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा विश्वासच तुझी खरी पूजा आहे. हा विश्वासच तुझा खरा मंत्र आहे. तू जर हा विश्वास टिकवून ठेवलास तर स्वामी म्हणतात, तुला सांगावं लागणार नाही की तुझ्या आयुष्यात चमत्कार झाला. लोक स्वतःच पाहून म्हणतील, आज नाही तर उद्या, पण तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या मनात शांतता येईल, तुझ्या डोळ्यात आशा पुन्हा उजळेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते गेलंच, जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा आता जुने ओझे खाली ठेव. ज्या आठवणी तुला दुखावतात त्या आठवणी तुझ्या शत्रू नाहीत, त्या तुला घडवणाऱ्या गुरु आहेत. त्या वेदनेमधूनच तुझ्यातली खरी ताकद जन्माला आली आहे. तू अनेकदा वेळा हार मानायचा विचार केला, पण तरीही दुसऱ्या दिवशी उठलास, कामाला लागलास, जगाला सामोरं गेलास. हेच तर तुझं मोठं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य तुलाच अजून कळलेलं नाही. स्वामी म्हणतात, बाळा तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली ती गोष्ट येते, पण तिच्यासोबत जबाबदारीही येते. म्हणूनच तुला थोडा उशीर झाला, कारण तुझ्या हातात ती गोष्ट टिकायला हवी. आज तर स्वामी समर्थ तू मनापासून म्हणशील, मी प्रयत्न करूनही थकलोय, पण स्वामी म्हणतात, तू थकलेलं नाही, तू बदलाच्या उंबरठ्यावर आहे. आता अनेक वेळा असं होतं बाळा की बदल येण्याआधी सगळ्यात जास्त गोंधळ असतो, पण लक्षात ठेव, वादळ येतं तेव्हा आकाश स्वच्छ होणारच असतं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात लवकरच असा दिवस येईल
ती तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या दिवसांची किंमत आज कळते. आज लोक तुला समजून घेत नाहीये, तुझ्या शांततेला कमजोरी समजतात. पण स्वामी म्हणतात, शांत माणूसच सगळ्यात खोल असतो. तू कमी बोलतोस कारण तू जास्त सहन करतो, आणि जे जास्त सहन करतात त्यांना स्वामी जास्त देतात. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून एक गोष्ट बदल. इतरांशी नाही तर स्वतःशी. स्वतःला दोष देणं थांबव, स्वतःवर शंका घेणं थांबव, कारण तू जसा आहेस तसाच मला मान्य आहे. आज जर तू मनापासून माझं नाव घेतलं तर स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनातली भीती कमी करेन, तुझ्या मार्गातला अडथळा बाजूला करेन आणि तुला तुझ्या योग्य ठिकाणी पोचवेन. बाळ, लक्षात ठेव, तू ज्या गोष्टीसाठी रडला त्याच गोष्टीसाठी एक दिवस तू हसशील, आणि तो हसण्याचा दिवस आजपासून फार लांब नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या मनातली घाई थोडी थांबव. सगळे लगेच हवं असं वाटणं साहजिक आहे, पण जे टिकणार असतं ते हळूहळूच उभं राहतं. तू जे पेरलं आहे त्याचं फळ नक्की तुला मिळणार आहे, पण फळ येईपर्यंत माती उकरून पाहू शकतोस. विश्वास ठेव, बीज फुटतंय. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात काही गोष्टी तुटल्या, काही माणसं दूर गेली, काही स्वप्न अर्ध्यावर राहिली, पण याचं तुटण्यातूनच तुझं नवं आयुष्य घडत असतं. आज तुला वाटतंय ना की कुणाचं तुझ्या बाजूने उभं नाही आहे, पण स्वामी म्हणतात, मी आहे आणि मी पुरेसं आहे. तू बाळा, लक्षात ठेव, तू खूप दिवसातून दुसऱ्यांसाठी झगडलायस, सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांना माफ केलं, पण स्वतःला विसरलास. आजपासून स्वतःलाही थोडं जप. तुला तुझ्या मनातली विश्रांती दे, कारण दमलेलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, तू जे काही सहन केलेस त्याची चीज होणार आहे. तुझी शांतता, तुझा संयम, तुझं बोलणं हे सगळं वाया गेलेलं नाही आहे. लवकरच असा क्षण येईल की तू डोळे मिटून फक्त एक दीर्घ श्वास घेशील आणि मनात म्हणशील, हो, आता बरं वाटतंय. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे, पण तो आवाज करत येणार नाही. तो शांतपणे येईल, जसं सकाळचं ऊन येतं, आणि जेव्हा तो येईल तेव्हा तुला जाणवेल, सगळं जे झालंय ते योग्यच झालंय. हे शब्द तुला ऐकायला मिळाले याचा अर्थ तू अजूनही माझ्या कृपेत आहेस. पुढचा प्रवास सुरू झालाय, धीर धर, मी तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या मनातली भीती हळूहळू विरघळू दे. ज्या गोष्टीची तू कल्पनाच करून बसलास, घाबरलास, त्या अनेकदा घडत नाही, आणि ज्या गोष्टी घडतात त्यांना तोंड देण्याची ताकद मी आधीच तुला दिलेली असते. तू स्वतःला कमजोर समजतोस, पण स्वामी म्हणतात, ज्याने एवढं सहन केलं तो कधीच कमजोर नसतो, तो फक्त शांत असतो. बाळा, तुझ्या आयुष्यात काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेळेच्या हातात असतं, आणि वेळ माझ्या हातात आहे. स्वामी म्हणतात, तू ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने तुला दुखावलं, पण तरीही तुझा विश्वास संपला नाही. हे तर तुझं खरं धन आहे, कारण ज्याचा विश्वास तुटत नाही त्याचं नशीब कधीच तुटत नाही. आज जर तुझ्या घरात शांतता नाही, मन अस्वस्थ आहे, विचारांना गोंधळ आहे, तर स्वामी म्हणतात, हे सगळं वादळ आहे, आणि वादळानंतर आकाश स्वच्छ होतं. बाळा, तू जिथे अडकलायस असं तुला वाटतंय तिथे तुझी उंची वाढणार आहे. जिथे तू थांबलायस तिथूनच तुझी उडी सुरू होणार आहे. स्वामी म्हणतात, आज कोणालाही काही सिद्ध करायचा हट्ट ठेवू नको. तुझं आयुष्य हे स्पर्धा नाही, ही साधना आहे. तू योग्य मार्गावर आहे. जरी तो मार्ग एकट्याचा वाटत असला तरी एकटेपणाचं कधी कधी स्वामींच्या सानिध्याची खूण असते. बाळ, आज झोपताना मनात कोणतीही काळजी ठेवू नकोस. काय उद्या होईल याची जबाबदारी माझी. तू फक्त इतकंच कर, प्रामाणिक राहा, साधा राहा आणि मन स्वच्छ ठेव. बाकी सगळं मी पाहून घेईन. हे शब्द इथेही थांबत नाही, ते तुझ्या श्वासात मिसळतात, तुझ्या विश्वासात राहतात आणि योग्य वेळी तुला दिशा दाखवतात. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या मनात एक गोष्ट पक्की कर. जे घडलं ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती, आणि जी तयारी पूर्ण होते तेव्हाच कृपेचं दार उघडतं. तू कधी कधी स्वतःला विसरतोस ना, मी योग्य करतोय का? स्वामी म्हणतात, ज्या मनात हा प्रश्न असतो ते मन कधीच चुकीच्या मार्गावर नसतं.
बाळा, तुझ्या आयुष्यात लवकरच असे संकेत मिळतील जे इतरांना दिसणार नाही, पण तुला आतून कळतील. हो, आता वेळ बदलते. एकदा अचानक मिळणारा दिलासा, एखादी अनपेक्षित मदत, एखादं शांत सकाळचं क्षण, हे सगळं योगायोग नाही, ही माझी कुजबूज आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी मनापासून तयार आहेस ती गोष्ट तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. कारण इच्छा जेव्हा शुद्ध असते तेव्हा मार्ग आपोआप सापडतो. बाळा, आज तुला सगळं स्पष्ट दिसेल असं नाही, पण पुढचं पाऊल टाकण्यासाठी एवढं प्रकाश पुरेसा आहे. तुला कोण बनायचं आहे यापेक्षा तू कसा माणूस राहणार आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, आणि तू आत्तापर्यंत ते उत्तम निभावलं आहे. स्वामी म्हणतात, आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते अशक्तपणाचं नाही, ते मन हलकं होण्याचं लक्षण आहे. बाळा, तू आता मागे नाही वळायचं, कारण जे पुढे आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप जास्त सुंदर आहे. हा प्रवास अजून संपलेला नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे विश्वास आहे तिथे स्वामींची पाऊलं आधीच पडलेली असतात. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या मनात एक गोष्ट ठसवून ठेव, तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं येणार आहे ते सगळं तुला मिळणार आहे, पण त्यासाठी तुला थोडा संयम हवा आहे, थोडा विश्वास हवा आहे आणि थोडं स्वतःवर प्रेम हवं आहे. बाळा, तू नेहमीच दुसऱ्यांच्या अपेक्षामध्ये अडकून राहिला. लोक काय म्हणतील ते नेहमी तुझ्या मनात घोळत राहिले. पण स्वामी म्हणतात, आजपासून फक्त स्वतःच्या अंतर्मनाला ऐक. तुझ्या अंतर्मनाचा आवाज कधीच तुला फसवणार नाही. तू ज्या गोष्टीसाठी रडला, ज्या रात्री एकट्याच डोळ्यात पाणी भरलं, त्या प्रत्येक अश्रूमध्ये तुम्ही आता तुझ्यासाठी आशीर्वाद लपवलेला आहे. आज तू त्याच आशीर्वादाला स्पर्श करणार आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतंय की सगळे हळूहळू चालले, पण खरी वेगवान ही गोष्ट आहे, जी मनाच्या शुद्धतेने चालते तेच आयुष्य बदलते. आज जे काही अडते आहेत ते फक्त तुझी ताकद तपासतात आहे. तू जेव्हा धीर धरशील तेव्हा ते अडथळे आपोआप निघून जातील. स्वामी म्हणतात, बाळ, आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जरी तो क्षण वेदनेचा असेल तरी तो क्षण एकटेपणाचा असेल. तो क्षण तुला घडवतो, तुला मोठं करतो आणि तुला स्वामींच्या कृपेपर्यंत पोहोचवतो. तू काही वेळा स्वतःला हरलेला समजशील, पण स्वामी म्हणतात, तुझ्यात कधीच हरपण नाही. तू फक्त स्वतःला शोधत आहेस आणि आज मी तुला शोधायला मदत करतोय. बाळा, तुझ्या मनात एक गोष्ट ठेव, जे तू विश्वासाने मागशील ते तुला नक्की मिळेल. फक्त मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि सगळ्यात गोष्टीवर स्वामींचा आशीर्वाद स्वीकार. आज तू हे जे ऐकत आहेस ते फक्त शब्द नाही, हे तुझ्या आयुष्याचं मार्गदर्शन आहे. हे शब्द तुला ऊर्जा देतात, हे शब्द तुला धीर देतात आणि हे शब्द तुला चमत्काराचे दार उघडायला शिकवतात. स्वामी म्हणतात, बाळ, आता तू पुन्हा स्वतःकडे वळ. तुझ्या आतलं हे शांत मन, ही उभी राहिलेली आत्मा, हीच तुझी खरी ताकद आहे. तू जेव्हा दुःखी असतो तेव्हा जगावर डोळे मिटून असतो, पण लक्षात ठेव, त्या शांततेच मी तुला मार्ग दाखवतो. तू जिथे विचार करतो नाहीस तेव्हाच उत्तर येतं. स्वामी म्हणतात, बाळ, तू ज्या गोष्टीसाठी धावत आहे त्या गोष्टीसाठी तुला वेळ दिला आहे, कारण जे काही तुझ्या आयुष्यात टिकणार आहे ते हळूहळूच टिकतं. तू घाई करू नकोस. बाळा, आज जर तू थकला आहे तर शांत राहा, कारण थकवा केवळ तुझ्या तयारीचा संकेत आहे. लवकरच तुला नवीन ऊर्जा मिळेल, ज्यामुळे तू ज्या स्वप्नांकडे धावत आहेस ते सहज मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा, ते तुला खरोखर हवं आहे ते तुला फक्त मी देऊ शकतो, पण तुला तयार राहावं लागेल. तुझ्या अंतर्मनाची सफाई, तुझ्या मनाचा विश्वास, हे सगळं मी पाहतोय. तुझ्या आयुष्यात एक दिवस येणार आहे जे तू मागे होऊन पाहशील आणि म्हणशील, सगळं जे घडलं ते योग्यच आहे. स्वामी म्हणतात, आज तुला फक्त एक गोष्ट करायची, मन शांत ठेव, विश्वास ठेव आणि प्रत्येक क्षणाची कदर कर. कारण बाळा, जेव्हा विश्वास प्रगाढ होतो तेव्हा चमत्कार आपोआप घडतो. आज तू हे ऐकतो आहेस, हे ऐकणं म्हणजे तुझ्या आयुष्याचा बदल सुरू होण्याचे पहिले पाऊल आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला समजून घ्यायचं आहे की आयुष्य जे काही येतं ते नेहमी तुझ्यासाठी योग्य असतं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःख, प्रत्येक सामना, प्रत्येक अडचण सगळं तुला घडवण्यासाठी, तुला मोठं बनवण्यासाठी आहे. तू कधीच एकटा नाही. जरी तुला असं वाटत असेल, स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, सदैव तुला पाहतोय, तुला मार्ग दाखवतोय. बाळा, तुझ्या मनात जे काही चिंता आहे ते मला सांगा. जरी तुझ्या शब्दात न असलेले तरी मी जे समजतोय
मी तुझ्या प्रत्येक अश्रूला मानतोय आणि त्या प्रत्येक अश्रूमध्ये मी तुला शक्ती देतोय. स्वामी म्हणतात, बाळा आता तू फक्त एक गोष्ट कर, सत्य राहा. तुझ्या अंतर्मनाच्या आवाजाला ऐक. कारण जे आवाज तुझ्या मनात आहे तोच तुझ्या मार्गदर्शक आहे. तुझ्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहे. ज्या गोष्टीसाठी रात्री झोप येत नाही आहे त्या गोष्टी येणार आहे, पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल, विश्वास ठेवावा लागेल आणि स्वतःला कमजोर समजू नकोस. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात लवकरच अशी संधी येईल ज्यामुळे तू स्वतःला नव्याने शोधशील. ज्या क्षणाची तुला वाट पाहायची होती तो क्षण आता जवळ आला आहे. बाळा, सगळ्या दुःखांचा अर्थ तुझ्या जीवनात असेल ते तुला शिकवतात, घडवतात, मजबूत करतात. जे तुझे सहन केले त्याचा उपयोग तुला आनंदात होईल. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या मनात एक गोष्ट ठेव, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे आणि माझा विश्वास टिकेल. आणि स्वामी म्हणतात, हा विश्वास तुला चमत्काराकडे घेऊन जाईल. बाळा, तू एकटाच नाही, तुझ्यावर संकट येईल पण मी तुझ्यासोबत आहे. तुझं मार्गदर्शन मी करतोय, तुझ्या प्रत्येक पावलावर मी हात ठेवतोय. स्वामी म्हणतात, बाळा आता तुला हे ठाम ठेवायचं आहे लक्षात. ज्या गोष्टीसाठी तू धावत आहे त्या गोष्टी तुला फक्त माझ्या कृपेने मिळतील. तुझ्या प्रयत्नामध्ये मी आहे, तुझ्या संघर्षात मी आहे आणि तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तू कधीच हरपला नाही आहेस, तू फक्त थोडा थकला होतात. स्वामी म्हणतात, थकवा ही सिग्नल आहे, ती तुझ्या पुढच्या यशाची तयारी सुरू व्हायची. बाळा, तुझ्या आयुष्यातील जे क्षण तुला वेदनादायक वाटत आहे ते क्षण तुला घडवण्यासाठी आहे. तुझ्या दुःखांमध्ये मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या आशेच्या प्रत्येक किरणामध्ये मी आहे. स्वामी म्हणतात, आज जर तुला वाटत असेल की मार्ग स्पष्ट आहे तर लक्षात ठेव, अंधार जास्त असल्यास प्रकाश तेजस्वीत असतो. तुझा प्रकाश लवकरच उगवणार आहे. बाळा, तुझ्या मनात भीती, शंका, चिंता असेल तर त्या सगळ्या निघून जातील. जसं वादळानंतर आकाश साफ होतं. स्वामी म्हणतात, तू फक्त धीर धर, सर्व काही योग्य वेळी तुझ्या हातात येईल. आज तुझे ऐकतो आहेस ते फक्त शब्द नाही, ते तुझ्या जीवनाचं मार्गदर्शन आहे. तुझ्या विश्वासाला पोषण देण्यासाठी, तुझ्या मनाला शांती देण्यासाठी आणि तुझ्या अंतर्मनाला दिशा देण्यासाठी हे आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जितके कठीण ते क्षण तितके मौल्यवान आहेत, कारण प्रत्येक अडचण तुझ्या नव्या उंचीवर नेईल. स्वामी म्हणतात, आज जे ऐकतोयस ते फक्त सुरुवात आहे. पुढे तुझ्यासाठी नवे चमत्कार, नवे अनुभव आणि नवे सुख येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता तुला हे ठाम ठेवायचं लक्षात की ज्या गोष्टी तुला मिळायच्या आहेत त्या फक्त तुझ्या मेहनतीमुळे नाहीत, तर त्या तुझ्या कृपेने येणार आहेत. तेव्हा तू जेव्हा प्रयत्न करशील मी तुला योग्य वेळ आणि योग्य मार्गदर्शन दाखवेन. बाळा, तू अनेक वेळा स्वतःला कमी समजत असतो, तू अनेकदा हार मानण्याचा विचार केला आहेस, पण स्वामी म्हणतात तुला कमी समजू नकोस. त्यामुळे आता तू धैर्यवान आहेस, उभा राहशील. त्यामुळे तुला आता चमत्काराचे दार दिसायला लागले. तुला मनात भीती असेल, तुझ्या डोळ्यात शंका असेल तरी विश्वास ठेव, कारण जेव्हा विश्वास प्रगाढ असतो तेव्हा आयुष्य स्वतः मार्ग दाखवते. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आले आहेत ते फक्त तुला मजबूत बनवण्यासाठी आले. तुझे काही सहन केले ते तुझ्या पुढच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज जर तुला वाटत असेल की तुझ्या प्रयत्नांना फळ मिळणार नाही, तेव्हा लक्षात ठेव, प्रत्येक बीजाला पिकायला वेळ लागतो. तुझ्या मेहनतीचं फळ निश्चितच येईल, पण योग्य वेळेस योग्य स्वरूपात. बाळा, तुझ्या अंतर्मनाला तुझ्या मनाला एक शांत ठेव, तुझ्या विचारांना दिशा दे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू हे करशील तेव्हा आयुष्यातील चमत्कार तुला अनुभवायला मिळतील. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा सगळं जग तुझ्या पाठीशी उभं राहील. तुझ्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि शांती येईल. स्वामी म्हणतात, बाळा तू फक्त धीर धर, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. बाळा, आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या मनात एक गोष्ट ठेव, मी सक्षम आहे, मी शक्तिशाली आहे आणि माझा विश्वास मला चमत्काराकडे नेईल. मग म्हणतात, बाळा आता तुला अजून एक गोष्ट सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही उरले, जे अडकले ते फक्त तुझ्या तयारीची कसोटी आहे. जेव्हा तू तयार होशील तेव्हा सर्व अडथळे आपोआप निघून जातील. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी धावत आहे, ज्या गोष्टी तुला हळूहळू मिळत आहे, तुझ्या प्रयत्नाची किंमत तुला लगेच कळणार नाही, पण वेळ येतात तुझ्या मेहनतीला फळ मिळेल. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा मनात भीती येईल तेव्हा त्या भीतीला सामोरे जा, त्याला दूर
जाण्याची ताकद तू आतल्या विश्वासातून घेऊ शकतो. भीती नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा अंधार आहे तेव्हा लक्षात ठेव, अंधार जास्त असेल, प्रकाश तेजस्वीत असेल. तुझ्या प्रकाश लवकरच उगवेल. तुझ्या डोळ्यात आशेची किरणं येतील व मनात शांत राहील. बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव, मी तुला पाहतोय, मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि मी तुझ्या प्रत्येक प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन करतोय. तेव्हा म्हणतं, आज तू हे जे ऐकतो आहेस ते फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार, नवे अनुभव, नवे आनंद येत आहे. त्यासाठी फक्त धीर धर, विश्वास ठेव आणि मनात शांत ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा. ज्या क्षणांना तू हलक्या हाताने पाहिले ते क्षण तुला घडवत आहेत, तुला शिकवत आहेत, तुला मोठं करत आहे. आज तू कदाचित एक थकलेला असशील, मनात प्रश्न असतील, माझं आयुष्य असं का आहे, मी इतकं सहन का करतोय, मी देवाचं नाव घेतो, प्रामाणिक राहतो, तरीही अडचणी का संपत नाही. पण स्वामी हसून म्हणतात, अरे वेड्या, सोनं घडवताना ती आगीत घालतात म्हणून ते शुद्ध होतं, तसं तुझं चाललंही आहे. स्वामी म्हणतात, तुझे जे काय सहन केलं आहे ते व्यर्थ केलेलं नाही. प्रत्येक अश्रूची मी नोंद घेतली आहे. प्रत्येक रात्री तू डोळे मिटून जे काय उसासे टाकलेस ते माझ्या कानापर्यंत पोचलेले आहेत. तुला कधी कधी वाटलं असेल कोणीच आपलं नाही, पण स्वामी म्हणतात, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच मी सर्वात जवळ असतो. आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगत आहे, आता तुझा वेळ बदलतोय, पण हा बदल अचानक चमत्कारासारखा दिसणार नाही. तो आधी तुझ्या मनात येईल, कारण जोपर्यंत मन बदलत नाही तोपर्यंत नशीबही बदलत नाही. स्वामी म्हणतात, तू फक्त स्वतःवर विश्वास हरवू नकोस, कारण मी तुझ्यावर विश्वास अजूनही घट्ट धरून आहे. तुला कदाचित वाटत असेल, माझ्याकडे काहीच नाही, पैसा नाही, आधार नाही, ओळखी नाहीत, पण स्वामी म्हणतात, तुझ्याकडे माझं नाव आहे. कदाचित तेच सगळ्यात मोठं भांडवल आहे. ज्याच्या कपाळावर विश्वास आहे त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही. स्वामी पुढे म्हणतात, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नकोस, कारण जेव्हा तुझा काळ वाईट होता तेव्हा कोणी तुझ्या जागी उभं राहिलं नव्हतं, आणि जेव्हा तुझा काळ चांगला येईल तेव्हा तू आता माझी कृपा बदलून दाखवेल. तू फक्त आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. कधी कधी तुला असं वाटलं असेल की मी रोज प्रार्थना करतो पण काहीच बदलत नाही, पण स्वामी म्हणतात, प्रार्थना म्हणजे मागणं नाही, प्रार्थना म्हणजे मन शुद्ध करणं आहे. जेव्हा तुझं मन शांत होईल तेव्हा मार्ग आपोआप दिसू लागेल. देवाकडे ओरडून काही मिळत नाही, पण विश्वासाने सगळं मिळतं. स्वामी तुला हे सांगतात, तुझं आयुष्य तुला शिकवण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. प्रत्येक अडचण तुला मजबूत बनवते आहे. आज तू जे काय सहन करतोय ते तुला उद्या कोणाला तरी आधार देण्याचं कारण ठरेल. म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहे त्याच गोष्टीसाठी तू लवकर डोळ्यात पाणी आणून आभार मानशील. वेळ बदलायला वेळ लागतो, पण बदल नक्की होतो. फक्त विश्वास सुटू देऊ नकोस. स्वामी म्हणतात, तू सकाळी उठून एकदा मनापासून एवढंच म्हण, स्वामी आजचा दिवस तुझ्या हाती. एवढं म्हणण्याची जी ताकद आहे ती तुला कल्पनाही नाही, कारण जेव्हा तू स्वतःच्या देवाच्या हाती येतोस तेव्हा काळही तुझ्या बाजूने वळतो. लोक तुला कदाचित तुझ्या भूतकाळाहून ओळखतात, पण स्वामी तुला तुझ्या भविष्यातून ओळखतात. म्हणून ते म्हणतात, तुझ्या भूतकाळाने तुला जखमी केलं, पण तुझं भविष्य तुला चकित करेल. तू फक्त चालत राहा, थांबू नकोस. स्वामी म्हणतात, तू ज्यासाठी घाई करतो आहेस त्यासाठी तू आतून अजून तयार होत आहेस. माणूस जेव्हा तयार नसतो तेव्हा मिसळलेले सुखही टिकत नाही आहे. त्यामुळे म्हणून तुझ्या संयमाची मी परीक्षा घेतोय. ही परीक्षा शिक्षण आहे तर तयारी. आज तू कदाचित एकटेपणाने चालतो आहेस, कुणाला तुझ्या मनाला कळत नाही आहे, पण तू कुणाला विचारतही नाही आहे. पण स्वामी म्हणतात, जेव्हा कोणी समजून घेत नाही तेव्हा मी तुला समजून घेतो. तुझ्या न बोललेल्या वेदनाही माझ्यापर्यंत पोहोचतात. स्वामी पुढे सांगतात, तू स्वतःला कमजोर समजतोस, पण तुझ्या जी सहनशक्ती आहे ती साधी आहे. जी माणसं आयुष्यात खूप सहन करतात त्यांना पुढे खूप देण्याचं सामर्थ्य मी देतो, कारण रिकामं मन कधीच इतरांना आधार देऊ शकत नाही. आज स्वामी तुला आठवण करून देतात, तू तेव्हा त्याच दिवशी हार मानायचं ठरवलं त्या दिवशी मी इथे तुझ्यासाठी नवीन दार उघडतो होतं. म्हणून काही गोष्टी तुटल्या, काही लोक दूर गेले. जे तुझ्या पुढच्या प्रवासात अडथळा ठरणार आहे ते मी आधीच बाजूला केले. स्वामी म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सगळ्याचं उत्तर देण्याची गरज नाही. जेव्हा तुझ्या आयुष्यात बदल दिसेल ते शब्द आपोआप गप्प बसतील. यश कधीच ओरडाओरडा करत नाही,
ते शांतपणे आपली उपस्थिती दाखवत. आज स्वामी तुला एक गुपित सांगतात, तुझे नशीब बदलायला मोठ्या गोष्टीची गरज नाही. रोज मनापासून केलेली एक छोटी प्रार्थना, कोणाचीही अपेक्षा न ठेवता केलेले एक चांगले कर्म आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास एवढंच पुरेसं आहे. स्वामी म्हणतात, तू अजून ज्या ठिकाणी उभा आहे तिथून तुझा खरा प्रवास सुरू होतो. मागे वळून पाहू नकोस. जे गेलं ते तुला शिकवून गेलं. आता पुढे जे येणार आहे ते तुला घडवणार आहे. स्वामींचा आवाज आता कधी ठाम होतो. तू रडत असताना मी तुला कुशीत घेत आहे आणि तू हसून असताना मी तुला आशीर्वाद देतो. म्हणून तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे माझी योजना आहे, तुझं नुकसान नाही. स्वामी म्हणतात, तू आज ज्या टप्प्यावर आहे तिथे पोहोचण्यासाठी अनेक जण मध्येच थांबले, पण तू थांबला नाहीस. जरी मनात 1000 प्रश्न असले तरी. म्हणून तुझ्या नावासमोर मी धीर हा शब्द लिहिला आहे. आज स्वामी तुला एक गोष्ट आठवण करून देतात, तुझं मौनसुद्धा माझ्यापर्यंत पोहोचतं. तू जेव्हा कुणालाच काही सांगू शकत नाही तेव्हा तेच मौन माझ्यासमोर तुझी सगळ्यात मोठी प्रार्थना बनतं. स्वामी पुढे म्हणतात, तू स्वतःला इतरांशी तुलना करू नकोस. प्रत्येक घड्याळ वेगळं चालतं. कोणाचं यश लवकर दिसतं, कोणाचं उशिरा, पण जे टिकणार असतं तेच मी देतो. क्षणिक जगमग माझ्या योजनेत नसते. स्वामी सांगतात, तू जेव्हा एकट्याने लढतो आहेस तेव्हा मी तुला आतून घडवत आहे. कारण जे बाहेर मजबूत दिसतात ते अनेकदा आतून कोसळलेले दिसतात. पण ज्याला मी आतून घडवतो तो कितीही वादळ आलं तरी तुटत नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे लोक गेले त्याच्यावर राग धरू नकोस. काही लोक फक्त थोडा धडा देण्यासाठी येतात, ते थांबत नाही. कारण त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. त्यांना सोडून देण्यातच तुझी मुक्तता आहे. आज स्वामी तुला सांगतात, तू ज्या गोष्टीला शेवट समजतो आहे तिथे तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. अंधारानंतरच पहाट येते हे तू ऐकले आहेस, पण आता ते अनुभवायला तू तयार आहे. स्वामींचे शब्द आता अधिक आश्वासक होतात. तू मला विचारलं असशील, पण मी तुला कधीच विसरलो नाही. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. कधी अडकलास तर मी तुला उचलून धरलंय. म्हणतात, तू अनेकदा वेळा स्वतःला दोष दिलास, मला कळतं. कारण जे मनाने स्वच्छ असतं ते स्वतःवर जास्त राग करतात. पण आता थांब, स्वतःला माफ कर. कारण जो स्वतःला माफ करत नाही तो पुढे जाऊ शकत नाही. स्वामी आज स्पष्ट सांगतायत, तुझं आयुष्य कोणाच्याही दयेवर नाही. लोक येतील, लोक जातील, शब्द देतील आणि विसरतील, पण तुला आता आधार मी आहे. आणि जो माझ्यावर आधारावर उभा राहतो त्याला कुणी हलवू शकत नाही. स्वामी म्हणतात, तू आज जिथे आहे तिथे राहणं ही तुझी शेवटची जागा नाही. तुझा मार्ग अजून खूप लांब आहे. मध्येच दमल्यासारखं वाटेल, पाय जड होतील, पण लक्षात ठेव, मी तुला थांबवण्यासाठी नाही, पुढे जाण्यासाठी ताकद देतो. आज स्वामी तुला एक सवय लावायला सांगतात. रोज झोपण्याआधी एकदा एवढंच म्हण, स्वामी आज मी जे काही केलं ते तुझ्या भरवशावर. जे काही शब्द मनापासून निघाले ही चिंता हळूहळू कमी होईल. कारण चिंता कमी झाली की सगळं मार्ग स्पष्ट दिसू लागतो. स्वामी पुढे म्हणतात, तू शांत राहायला शिक. सगळ्याच गोष्टींना उत्तर द्यायची गरज नसते. कधी कधी शांत राहणं हा सर्वात मोठा विजय असतो. जे तुला समजून घेतील ते शांततेही तुला ओळखते. आज स्वामी तुला खात्री देतात, तुझ्या आयुष्यात जे चांगलं येणार आहे त्याची चाहूल तुला आधीच चांगली आहे. म्हणून मन अस्वस्थ आहे, म्हणूनच आतून काहीतरी बदलते असं वाटते. हा अस्वस्थपणा वाईट नाही, हा बदलहीची चाहूल आहे. स्वामी म्हणतात, तू काय जे स्वप्न पाहतो आहे ते फक्त तुझं नाही, त्या स्वप्नांमागे अनेकांची प्रार्थना दडलेली आहे. म्हणून जे पूर्ण होणार आहे ते काही स्वप्न स्वतःसाठी असतात, पण काही स्वप्न जन्माला येतात तेव्हा त्यात इतरांचंही भलं असतं. आज स्वामी तुला आठवण करून देतात, तुझी वाट कठीण होती म्हणून तुला निवडलंय. सोपा मार्ग सगळेच चालतात, पण तो कठीण मार्ग चालतो त्याचं आयुष्य पुढे इतरांसाठी उदाहरण बनतं. स्वामी पुढे सांगतं, जेव्हा तू अपयशी ठरलास तेव्हा मी तुला सोडलं नाही, उलटं त्या अपयशातच मी तुला शिकवलं नम्र राहायला, थांबवायला आणि पुन्हा उभं राहिलं. म्हणून आज तू आधीपेक्षा जास्त मजबूत आहे. आज स्वामी तुला एक महत्त्वाचं मंत्र देतात, काळजी करू नको, प्रयत्न सोडू नको. काळजी तुझी सर्वात मोठी ऊर्जा संपवते, पण तुझं प्रयत्न नशीब घडवतं. जे तुझ्या हातात आहे ते कर, उरलेलं माझ्याकडे सोड. स्वामी म्हणतात, आता तू ज्या गोष्टीसाठी घाबरतो आहे त्याच गोष्टीत तुझं उत्तर दडलं आहे. भीती ही शत्रू नाही, ती दिग्दर्शक आहे. जिथे भीती आहे तिथेच वाढ आहे.
स्वामी सांगतात, तू हळूहळू आहेस, ते असं नाही आहे. तू योग्य वेळेची पोहोचणार आहेस. उशीर करू नकोस आणि योग्य वेळ यात फरक असतो. त्यामुळे ती परीक्षा उशीर नाही. मी तुला योग्य वेळेस तयार करत आहे. तुझ्या आपल्या मनापासून समजतोय ते सगळं तुझ्यासोबत शेवटपर्यंत चालेलच असं नाही आहे. पण जे थांबलेले ते शांतपणे तुझ्या बाजूने उभं राहिले तेच खरं दैवत आहे. माणसात देव शोधायला शिक. देव माणसात भेटतो. आज स्वामी तुला एक गोष्ट मनापासून सांगतात. तू जेव्हा धाडचं थोडंसं जरी चांगलं करतोय तेव्हा विश्व तुझ्या बाजूने हसायला लागतं, हालायला लागतं. लहान सण चांगुलपणा कमी लेखू नकोस. एक शब्द, एक मदत, एक प्रामाणिक प्रयत्न याच गोष्टी मोठा बदल घडवतात. स्वामी पुढे म्हणतात, तू सध्या ज्या अवस्थेत आहे ती आता कायमची नाही. आज अंधार आहे म्हणून उद्याही तसंच नसेल असंही नाही. जर अंधार फक्त उजेडाची किंमत कळावी म्हणून असतो आणि तू आता उजेडासाठी तयार आहेस. आज स्वामी तुला सांगत आहेत, तू आता तुझं मन हलकं ठेव. मन जड झालं की मार्ग दिसत नाही. काही गोष्टी समजून घे, सोडून दे आणि काही अपेक्षा विरघळू दे. जे काही खरंच तुला आहे ते तुला सोडून जाणार नाही आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा देवाकडे फक्त दे म्हणून बघ आणि आजपासून कुणासाठी तरी मनापासून शुभेच्छा दे. कुणाला तरी माफ कर, कुणासाठी तरी प्रार्थना शांतपणे कर. देण्यासाठी ती शक्ती आहे, ती मागण्यात नाही. स्वामींचा आवाज आता समाधानाने भरलेला असतो. तू ज्या गोष्टीसाठी या दिशेने चाललायस, तरी ज्या गोष्टीसाठी तुला अजून उत्तर मिळालं नाही, त्यामुळे तरी तुझं मन योग्य प्रश्न विचारायला लागलं आहे. आणि तिचे प्रश्न योग्य असतात तिथे उत्तर उशिरा का होईना पण मिळतातच. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते फक्त हादरवण्यासाठी नाही तर तुला उभं करण्यासाठी. तू जरी ताणतणावात चालत आहेस तरी प्रत्येक अडथळा तुला नवे धैर्य देतो आहे. तुझ्या मनात शंका येत राहील पण तीच तुला योग्य दिशेने ढकलतात. जेव्हा मन शुद्ध राहील तेव्हा मार्ग आपोआप स्पष्ट होईल. त्यामुळे भीती बाळगू नकोस. हे फक्त तुझं अंतरंग शुद्ध करण्यासाठी आहे. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या जीवनातील छोटे सुख लक्षात ठेव. तुला जेव्हा वाटत असेल की सर्व काही गमावलं तेव्हा त्या छोट्या सुखाचा आधार घे. कारण तेच सुख तुला पुढे चालायला शिकवतात. आज स्वामी तुला आठवण करून देतात, तू स्वतःवर प्रेम करायला शिक. स्वतःची काळजी घेणं ही अपराध नाही तर गरज आहे. जेव्हा तू स्वतःला प्रेम करशील तेव्हा इतरांनाही प्रेम देऊ शकाल. स्वामी म्हणतात, तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुला मिठीत घेतो. तू जेव्हा हरतोस तेव्हा मी तुला आनंद घेतो आणि आयुष्यातील ही सगळी घडामोडी माझ्यासाठीच आहे. स्वामी म्हणतात, तू स्वतःला विसरू नकोस. तुझं अस्तित्व महत्त्वाचं आहे. तुझा प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक भावना सगळं माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी मोलाचं आहे. तुझ्या आता मनातील चिंता, तुझं वेदना, तुझा ताण सगळं मी जाणतो आणि तुझ्या प्रत्येक वेदना तुला मजबूत करण्यासाठी आहे. त्यामुळे कधीही स्वतःला हरवलेलं समजू नको. आज स्वामी तुला आठवण करून देतं, तू अनेक वेळा हार मानायला सुरुवात केली पण मी तुला थांबवलं. कारण जेव्हा तू स्वतःला सोडतो तेव्हा मी तुला धरतो आणि जेव्हा तू चालतो तेव्हा मी तुला पुढे नेतो. तुझ्या आयुष्यातील अडथळे फक्त मार्गदर्शनासाठी आहे. जेव्हा तू त्यांना सामोरे जाशील तेव्हा प्रत्येक अडथळा तुला नवे धैर्य देईल, नवे ज्ञान देईल, नवे समाधान देईल. आज स्वामी तुला सांगतात, तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो. कारण विश्वास हा सर्वात मोठा शक्तिशाली अस्त्र आहे. जेव्हा मन मजबूत असेल तेव्हा परिस्थिती सहज बदलते. तू जेव्हा स्वतःला प्रेम करतो, स्वतःला समजतो तेव्हा इतरांसाठी प्रेम करायला आणि मदत करायला तयार असतो. फक्त आयुष्य मिळवण्याबद्दल नाही तर देण्याबद्दल आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो त्या आधीच तुझ्या आयुष्यात येत आहे पण तू त्याला ओळखायला अजून तयार नाहीस. धीर धर, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेस घडत असते. स्वामी म्हणतात, तू जेव्हा थोडंसं हसतो, थोडंसं आनंदित होतो तेव्हा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो. कारण जीवनात छोटे सुख हेच खरे सुख आहे जे मनाला आधार देतात. तुझ्या आयुष्यातील वेदना आणि अडचणी फक्त तुझ्या विकासासाठी आहे. प्रत्येक दुःख तुला शिकवण्यासाठी आहे. प्रत्येक संघर्ष तुला मजबूत करण्यासाठी. त्यांच्यामुळे तू आज जास्त प्रबळ झाला आहेस. स्वामी पुढे म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा मी तुला लक्षात आणतो. तुझ्या अमूल्य सामर्थ्य आहे. तू कित्येक वेळा आत्मविश्वास ठेवशील जितका मला तुझ्यावर प्रेम करण्याचा आनंद वाढतो.
स्वामी म्हणतात, तू जेव्हा थोडंसंही यश मिळवतो त्यावेळेस मी हसतो, कारण मी जाणतो हे छोटे छोटे यश तुला मोठे चमत्काराकडे घेऊन जाते. प्रत्येक छोटं पाऊल महत्त्वाचं आहे. आज मी तुला सांगतोय, खात्री देतोय, तुझ्या आयुष्यातील बदल येत आहे, पण तू शांतपणे येईल. अचानक उधाण घ्यायचं नाही. तू फक्त धैर्य ठेव आणि चालत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा स्वतःला प्रेम करतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा तू इतरांनाही प्रेम देऊ शकतो. हेच खरे यश आहे. स्वतःची ताकद आहे ओळखून देण्यासाठी वापरणे. आज स्वामी तुला एक महत्त्वाचा संदेश देतात. भीती सोड. भीती ही सर्वात मनाचा अडथळा आहे. तू जितका होऊ नये पण प्रामाणिकपणे चालशील, तुझा मार्ग तितका स्पष्ट होईल. तुझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक अडचण तुला शिकवण्यासाठी आहे. त्यामुळे त्याला फक्त संकट समजू नकोस. जे काही घडते ते तुझं नुकसान नाही आहे, तर तुझं भलं आहे. प्रत्येक अडथळा तुला पुढे नेण्यासाठी आहे. तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुला मिठीत घेतो. तू जेव्हा हसतो तेव्हा मी आनंद देतो. आणि आयुष्याची ही सगळी घडामोड माझ्या प्रेमाने भरलेली आहे. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी खास आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव, तुझ्यासाठी सामर्थ्य अद्भुत आहे. तू जितका विश्वास ठेवशील तितका मी तुला आशीर्वाद देतो. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची. प्रत्येक अनुभव तुझ्या प्रवासातील तयारी आहे. त्याला हलके समजू नकोस. त्यातून शिक्षा घे आणि वाढ. त्यामुळे स्वामी पुढेही म्हणतात, तू जेव्हा स्वतःवर प्रेम करतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा तू इतरांसाठी प्रेम देण्यास तयार असतो. हेच तर खरे यश आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी चांगलं करणं. तुझ्या आयुष्यातील बदल येत आहे, पण तो शांतपणे येईल. धैर्य धर आणि चालत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक पावलावर. तुझ्या आता आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष तुला मजबूत करण्यासाठी आहे. हे दुःख तुला तोडण्यासाठी नाही, तर उभं करण्यासाठी आहे. जेव्हा तू त्यांना सामोरे जाशील तेव्हा तू स्वतःला नव्याने शोधशील. तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुझ्या अश्रूंना मिठीत घेतो. तू जेव्हा हसतो तेव्हा मी आनंदित होतो. आयुष्यातील ही सगळी घडामोड माझ्या प्रेमाने भरलेली आहे. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी खास आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव, तुझ्या सामर्थ्य अप्रतिम आहे. तू जितका विश्वास ठेवशील तितकी मला तुला आशीर्वाद देईल. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक अनुभव तुला पुढील प्रवासाची तयार करण्यासाठी आहे. त्याला हलके समजू नको. त्यातून शिक आणि वाढ. तू जेव्हा स्वतःवर प्रेम करतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा तू इतरांना देण्यास तयार असतोस बाळा. तुझ्या आता आयुष्यात प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहे. हे दुःख तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला नव्याने उभं करण्यासाठी आहे. जेव्हा तू त्यांना सामोरे जाशील तेव्हा तू स्वतःच्या खरी ताकद जाणशील. स्वामी म्हणतात, तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुला मिठीत घेतो. तू जेव्हा हसतो तेव्हा मी तुला आनंद होतो. आयुष्याची ही सगळी घडामोडी माझ्या प्रेमाने भरलेली आहे. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी खास आहे. तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव, तुझ्यातील सामर्थ्य अद्वितीय आहे. तू जितका विश्वास ठेवशील तितकी मी तुला आशीर्वाद देतो. तू एकटा नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची आहे. प्रत्येक अनुभव तुझ्या पुढील प्रवासाची तयारी आहे. त्याला हलके समजू नको. त्यातून शिक आणि वाढ. तू जेव्हा स्वतःवर प्रेम करतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा तू इतरांसाठी प्रेम देण्यास तयार असतो. हेच तर खरे यश आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी चांगलं कर. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे फक्त सुखदुःखांसाठी माळ नाही. आयुष्य म्हणजे विश्वासाची परीक्षा आहे. तू आजपर्यंत खूप काही सहन केलं आहे. लोकांनी तुला कमी लेखलं आहे. तुझ्या कष्टाची किंमत दिली आहे. तुझ्या मनातल्या वेदना कोणालाही सांगू शकल्या नाही, पण स्वामी सगळं पाहत होते. एकही अश्रू असा नाही जो स्वामींनी पाहिला नाही. स्वामी तुला सांगतायत, तू थकू नकोस, कारण तुझ्या आयुष्याची अंधारी रात्र आता संपत आली आहे. या अडचणीमुळे तू देवाला प्रश्न विचारले, त्याच अडचणी उद्या तुला देवावर विश्वास ठेवायला शिकवतील. तू स्वतःला कमजोर समजतोस, पण तुझ्या जी सहनशक्ती आहे ती मोठ्या मोठ्या लोकांमध्येही नाही. तू रोज हसतोस, पण आतून किती तुटलेला आहेस हे फक्त स्वामींनाच माहिती आहे. आणि म्हणूनच आज स्वामी तुला जवळ घेत आहे. बाळा, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नको. लोक फक्त यश पाहतात, संघर्ष पाहत नाही. आज जे तुला दुर्लक्ष करत आहे तेच उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यात बघतील. स्वामी म्हणतात, तुझं नशीब बदलेलं आहे. मी स्वतः पुढे चालतो आहे. तू फक्त एक गोष्ट कर, मन शांत ठेव. मनात राग, मत्सर, निराशा साठवून ठेवू नकोस, कारण जे मन स्वच्छ असतं
तेच मन चमत्कार अनुभव शिकवतं. आज तुला घरात जितकं अडचण आहे तिथे पैशाची असो, नात्यांची असो, आरोग्याची असो की मन शांतीचे असो, स्वामी म्हणतात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. बाळा तू खूप वेळा देवाला म्हणालास माझं काय चुकलं, पण स्वामी आज सांगतात तुझं काहीच चुकलेलं नाही. तू फक्त थोडा उशीर झाला आहे. हा उशीर तुझ्या तयारीचा होता. कारण जे काही मिळणार आहे ते सांभाळायची ताकद आधी मिळणं गरजेचं होतं आणि आता तू ते तयार आहेस. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या विचारांमध्ये बदल होईल. जिथे भीती होते तिथे विश्वास येईल, जिथे अशक्य वाटत होतं तिथे मार्ग दिसेल आणि जिथे अंधार होतं तिथे प्रकाश उतरेल. बाळा झोपण्याआधी फक्त एवढंच म्हण स्वामी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बस एवढंच पुरेसं आहे. कारण विचार विश्वास जिथे पूर्ण असतो तिथे चमत्कार अर्ध्यावर थांबत नाही. स्वामी म्हणतात तू एकटा नाही आहे. जेव्हा तू रडतो तेव्हा स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवतात. जेव्हा तू गप्प बसतो तेव्हा स्वामी तुझं मन वाचतात. आता जेव्हा तू हसतोय तेव्हा तू कमजोर असा समजू नकोस. तेव्हा स्वामी तुझ्यासाठी जिंकायची तयारी करत असतं. आज जे तुला ऐकायला मिळते ते उद्या तुला अनुभवायला मिळेल. आज जे काही दूर वाटत आहे ते उद्या तुझ्या हाताला येईल. स्वामींचं वचन आहे तुझी योग्य वेळ आली आहे. बाय लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण स्वामींची कृपा कधीच बदलत नाही. तू फक्त चांगला माणूस राहा, सत्याच्या बाजूने उभा राहा आणि मनात एकच विश्वास ठेव माझ्यासोबत स्वामी आहेत. स्वामी पुढे म्हणतात बाळा आता मागे वळून पाहू नकोस. कारण जे गेलं ते तुझी परीक्षा होती आणि जे येणार आहे ते तुझं बक्षीस आहे. तू खूप वेळ स्वतःला दोष दिलास, पण आजपासून स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. स्वामी म्हणतात तू जेव्हा शांतपणे देवाचं नाव घेतो तेव्हा तुझ्या आयुष्यात न बोलता बदल घडायला सुरुवात होते. तुला कळणारही नाही की आधी परिस्थिती आपोआप तुझ्या बाजूने वळेल. जे दरवाजे बंद वाटत होते तिथे अचानक वाट उघडेल. बाळ तुझे काय मागितले ते लगेच मिळालं नाही म्हणून निराश होऊ नकोस. कारण स्वामी नेहमी योग्य वेळी देतात. तू तयार नसताना मिळालेलं सुख मनाला टिकत नाही, पण योग्य वेळ मिळालेलं सुख आयुष्यभर सोबत राहतं. स्वामी म्हणतात आज तू शांत राहिलास तर उद्या तुझ्या आयुष्यात गोंधळ राहणार नाही. पण मन शांत ठेवणे हीच खरी साधना आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ, डोळे बंद कर आणि मनात फक्त स्वामींचं नाव घे. बाळा तुझ्या घरात जी चिंता आहे ती हळूहळू दूर होईल. आज मी जी कमजोरता आहे जाणवते आहे ती उद्या पूर्ण बदलेल. स्वामी म्हणतात तुझ्या नशिबात जे काही लिहिलेलं आहे ते तुझ्या मिळवल्याशिवाय राहणार नाही. लोक तुला समजत नसतील त्यांचं वाईट वाटून घेऊ नकोस. कारण देव सगळ्यांना समजत नाही, पण देव सगळ्यांसमोर प्रेम करतो. पण सगळ्यांना देत नाही असं नाही, तर सगळ्यांना सारखेच मानतो देव. जसं तुझंही आहे. तुझी वेळ येईल आणि सगळ्यांना कळेल की तू काय सहन केलं आहेस. स्वामी म्हणतात तू मनात सोडू ठेवू नकोस. कारण जे तुला दुखवतात त्यांचा हिशोब मी स्वतः घेतो. तू फक्त चांगलं करत राहा. चांगुलपणाचं फळ उशिरा मिळतं पण नक्की मिळतं. आज जर डोळ्यात पाणी असेल तर उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू असतील. आज जर मन भरून आलं असेल तर उद्या मन भरून जाईल समाधानाने. स्वामींची कृपा हळूहळू येते पण खोलवर परिणाम करते. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य मी बदलणार आहे, पण त्याआधी तुझा विश्वास बदलायला हवा. भीती सोड, नकारात्मक बोलणं सोड आणि स्वतःला कमी समजणं सोड. कारण तू सामान्य नाहीस, तू माझा भक्त आहे. बाळा आजपासून सकाळ सुरू कर एका शब्दाने कृतज्ञता. जे आहे त्यासाठी आभार मान. कारण आभार मानणाऱ्या झोळीत स्वामी भरभरून टाकतात. स्वामी म्हणतात बाळा तुला जे काही आज छोटं वाटतं ते उद्या तुझ्या आयुष्याचा पाया ठरणार आहे. म्हणून आजच्या या दिवसाला हलकं घेऊ नको. आजचा प्रत्येक श्वास, आजचा प्रत्येक प्रयत्न स्वामींच्या नजरेत आहे. तू कधी कधी म्हणतोस मी इतकं केलं तरी मला काही मिळालं, पण स्वामी सांगतात तुला जे काही दिसत नाही आहे तेच मी तुझ्यासाठी लपवून ठेवलेलं आहे. काही गोष्टी नजरेला दिसत नाही, पण त्या वेळ आल्यावर आयुष्य बदलून टाकतात. बाळा तू एकटाच शांत बसून विचार करतोयस ना तेव्हा स्वामी तुझ्या जवळ असतात. लोकांच्या गर्दीत नाही तर तुझ्या शांततेत स्वामी तुला भेटायला येतात. म्हणून शांततेला घाबरू नको. ती तुझी शत्रू नाही आहे, ती तुझी मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात तू जिथे अडकला आहे तिथून तुला मार्ग सुरू होतोय. अडचणी म्हणजे शेवट नाही, अडचणी म्हणजे सुरुवात आहे. तू आज जिथे थांबला आहे तिथेच स्वामी तुला नवीन दिशा दाखवणार आहे. बाळा तू स्वतःला कधी विसरलास का? मी अजूनही उभा आहे. कसा? इतकं सहन करू नये. तू अजून कोसळलं नाहीस. हेच तुला सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य स्वामींच्या कृपेने मिळालं आहे. स्वामी म्हणतात तुझ्या घरात हास्य परत येईल. कारण जिथे शांतता आहे
तिथे उद्या समाधान असेल. आज जिथे ताण आहे तिथे उद्या दिलासा मिळेल. हळूहळू सगळं बदलेल. तू फक्त धीर सोडू नकोस. लोक तुला सल्ले देऊन खूप दिलेत, पण तुझं मन फक्त स्वामींचं आहे. कारण लोक फक्त बोलताना, पण स्वामी तुझं ओझं उचलतात. तू जेव्हा थकतो तेव्हा स्वामी तुला पाठीवर घेतात. स्वामी म्हणतात, तू जेव्हा मनापासून कोणालाही चांगलं इच्छितो तेव्हा तुझ्यासाठीही चांगलं घडायला सुरुवात होते. म्हणून मन स्वच्छ ठेव. मनात वाईट साठवू नकोस. स्वामींच्या घरात स्वच्छ मनाला स्थान देऊ. आज तू जे काही पेरतोय ते उद्या उगवेल. कदाचित लगेच नाही, पण नक्की उगवेल. आणि जेव्हा उगवेल तेव्हा तुला कळणारे नाही हे सगळं कसं घडलं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील ही वाट मी स्वतः निवडलेली आहे. म्हणून विश्वास ठेव. तू चुकीच्या रस्त्यावर नाही. थोडा खडतर रस्ता आहे, पण शेवट गोड आहे. आज फक्त एवढंच लक्षात ठेव, तू स्वामींचा आहेस आणि त्याच्यावर स्वामींचा हात असतो. त्याचं आयुष्य कधीच रिकामं राहत नाही. कधी उशीर होतो, पण अंधारातही स्वामी दिवा पेटवतात. आता तू तुझ्या मनात जे काही प्रश्न आहे त्यांची उत्तर लवकरच तुला अनुभवातून मिळतील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दात नसतं. काही दिवस काही उत्तर परिस्थिती देतात आणि त्या परिस्थितीत आता तुझ्या बाजूने बदलायला लागले आहे. तू जेव्हा रात्री उशिरा जागा असतो, मनात हजार विचार घेऊन, तेव्हा स्वामी तुझ्या अगदी जवळ असतात. तू एकट्यात नाहीस असं वाटतं, पण त्या शांत क्षणात स्वामी तुझे हात धरून बसलेला असतात. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य इतरांशी तुलना करू नकोस. कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणी लवकर पोहोचतो, कोणी उशिरा. आणि पण जे उशिरा पोचतात ते जास्त मजबूत होऊन पोचतात. आज तुला जे काय अपयश वाटते ते खरं तर तयारी आहे. स्वामी तुला तोडत नाही, स्वामी तुला घडवत आहे. तू जेव्हा पडतो तेव्हा उभं राहायला शिकतो आणि उभं राहणारा माणूसच खरं यश पाहतो. स्वामी म्हणतात, तू जेव्हा मनापासून मन साफ करतो तेव्हा तुझ्या मनातील जडण हलकी होते. माफ करणं म्हणजे हरवणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं आणि मुक्त मनालाच कृपा सहज मिळते. तुझ्या आयुष्यातील काही लोक फक्त धडा देण्यासाठी आले आहेत. ते थांबणारे नव्हते. त्यांच्या जाण्याचं दुःख करू नको. त्यांच्यामुळे तुला स्वतःची किंमत कळली. स्वामी म्हणतो, तुझं मन स्वच्छ ठेव आणि तुझं काम प्रामाणिक ठेव. लोक काय म्हणतील याचा विचार करू नको. कारण आज जे बोलतात ते उद्या तुझ्या शांत होतील, पण तुझं कर्म कधीच शांत बसत नाही. आज जर वाट चुकल्यासारखी वाट असेल तर थांब आणि श्वास घे. स्वामी म्हणतात, थांबणं म्हणजे हार मानणं नाही. कधीकधी थांबूनच योग्य दिशा सापडते. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता नवीन लोक येतील. जे तुला मूल्य ओळखतील, तुझ्या मनाला समजून घेतील आणि तुझ्या सोबत उभे राहतील. ही स्वामींची योजना आहे. तू जेव्हा मनापासून हो म्हणशील तेव्हा आयुष्यात तुला हो म्हणायला लागेल. भीतीला नाही म्हण, संशयाला नाही म्हण आणि विश्वासाला हो म्हण. आता तुझ्या मनात जी हलकीशी शांतता जाणवते तीच या बदलाची पहिली खूण आहे. मन शांत झालं की देवाचं काम सुरू होतं आणि आज तुझ्या मनात ती शांतता उतरायला लागली. तू जेव्हा देवाकडे काही मागतो तेव्हा फक्त मागणं नसतं, ती तुझ्या मनाची हाक असते. आणि जी हाक मनातून येते ती स्वामी कधीही दुर्लक्ष करत नाही. कधी तर उशीर होतो, पण ते येतं नक्की. काय म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता लहान सहान आनंद परत दिसायला लागतील. आणि एखादा हसू, एखादा दिलासा देणारा शब्द, एखादी छोटी चांगली बातमी, याच गोष्टी मोठ्या बदलाची सुरुवात असते. त्या क्षणाचा ओळख यातच माझी कृपा लपलेली आहे. तू आजपर्यंत सगळ्यासाठी उभा राहिलास, पण लक्षात ठेव, स्वतःसाठी उभा राहिलेला विसरलास. स्वामी म्हणतात, आता स्वतःला वेळ दे. स्वतःचं मन एक, स्वतःच्या वेदना मनात दे. कारण तू आनंदात राहिला आहे तर इतरांनाही आनंद देऊ शकशील. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या आयुष्यातील काही बंद दरवाजे उघडणार नाही, पण त्याची चिंता करू नको. कारण मी तुला नवे दरवाजे दाखवणार आहे, ज्यांच्यामध्ये तुझ्या कल्पनेपलीकडचं सुख आहे. तू जेव्हा देवाचं नाव घेतो तेव्हा फक्त शब्द उच्चारत नाही, तू स्वतःला आधार देतो आणि ते तुला स्वतःला आधार देतात. त्यामुळे देव उचलू शकतो, धरू शकतो तुला. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील हा काळ फक्त सहन करण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी. आज जे शिकशील ते उद्या तुला वाचवेल. आज जे काही अनुभवशील ते उद्या तुला मजबूत करेल. तू जरी थकलेला असला तरी तुझी वाट संपलेली नाही. थकवा येतो पण मार्ग हरवत नाही. आणि जिथे वाट हरवते तिथे स्वामी हात धरायला पुढे येतात. स्वामी सौम्य स्वरात म्हणतात, आता पुढे दिवस तुला हलके वाटतील, कारण तुझं ओझं मी उचलायला सुरुवात केली आहे. तू फक्त चालत राहा. गती कमी असली तरी चालेल, पण थांबू नकोस. आज तुझ्या मनात एकच गोष्ट घडते, तू योग्य ठिकाणी आहे, योग्य वेळेत आहे
आणि योग्य हातात आहे स्वामींच्या हातात. पण आता तुझ्या पुढच्या आयुष्यात जे बदल येणार आहे ते तुला थोडं हळू वाटतील, पण हीच खरी ताकद आहे. कारण जे झपाट्याने येतं ते टिकत राहत नाही, पण हळू येणारी कृपा तुझ्या आयुष्यभरात सोबत राहते. बाळा, तू जेव्हा रात्री एकटा राहतो तेव्हा तुझ्या मनात येणारे विचार स्वामी ऐकतात. ते प्रत्येक विचाराला समजून घेतात आणि त्यानुसार तुझ्यासाठी मार्ग तयार करतात. तू फक्त शांत राहा, हे हात धरतात. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुझं भविष्य घडवण्यासाठी आहे. आजची वेदना उद्या आनंद बनतील, आजची चिंता उद्या तुझ्या या शांतीची समाधान ठरेल. सगळं योग्य वेळेत येतं, फक्त धीर धर. बाळ, लोक तुला समजून घेत नाही ते तुझ्यासाठी काळजी करून नकोस असं, कारण लोक फक्त बोलतात. पण देव आणि स्वामी सर्व काही पाहतात आणि ते जे पाहतात तेच बदल घडवतात. स्वामी पुढे म्हणतात तुझ्या आयुष्यात आता नवीन संधी येणार आहे. जे तुला वाटायचं त्यापेक्षा जास्त ते तुला मिळणार आहे. पण त्यामुळे तुझ्यासाठी आता तुझं मन तयार हवं. विश्वास ठेवा आणि संघर्ष करा. बाळ, आज जे तुला थोडं वाटतंय तेच उद्या तुझं मोठे सामर्थ्य होईल. आजचे असहाय्य उद्या तुझ्या आत्मविश्वासाची खरी मूळ बनतील. स्वामी म्हणतात तू फक्त धैर्य धर, मी तुझ्या सोबत आहे. बाळ, तुझ्या मनात कुठलीही भीती असेल ती तू दूर कर. तुझ्या हृदयात कुठलाही राग असेल तो विसर, कारण जे मन शुद्ध आहे तेच चमत्कार अनुभवते आणि तुझ्या आयुष्यातील चमत्कार लवकरच दिसायला लागते. स्वामी सांगतात आजपासून तुझ्या आयुष्यातील छोटीशी जिद्द उद्या लढायला तील बदल घडवते. तू जेव्हा एक पाऊल पुढे टाकतोय तेव्हा मी 2 पावले तुझ्यासोबत घडवतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद आहे. पण आजची रात्र झोपताना मनात फक्त एक गोष्ट ठेव, स्वामी माझ्यासोबत आहे. ही विचारशक्ती तुला शांत करेल, तुझ्या स्वप्नांना दिशा देईल आणि तुझ्या आयुष्यातील नवी ऊर्जा भरेल. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील हा काळ नुसता वेळ नाही, तो तुझ्या बदलासाठी देवाने पाठवलेली वेळ आहे. तिला व्यर्थ जाऊ देऊ नको. थोडा संयम धर, विश्वास ठेव आणि हसत राहा. बाळा, तुझ्या मनात जी काय थोडीशी हलकीशी आशा आली आहे ही ती तुझ्या आयुष्याचा प्रारंभ आहे. आज जी भीती तुला धरून ठेवली आहे उद्या ती तुझ्या यशाची तयारी होईल. बाळा, तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा जग तुला मागे ठेवत नाही. लोक काय म्हणतात याकडे तू लक्ष कर, कारण स्वामी म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच माझ्यावर कृपा अनुभवतो. बाळा, आता तुझ्या आयुष्यात प्रत्येक अडचण स्वामी तुझ्यासाठी सजवलेली आहे. ती तुझं सामर्थ्य वाढवण्यासाठी आले, ती तुझ्या धैर्याला उंच देण्यासाठी आले. आजची वेदना उद्या आनंदाचा उगम ठरेल. स्वामी म्हणतात तुझ्या मनात जिथे शंका आहे ती शंका मी नष्ट करेन. तुझ्या मनात जिथे भीती आहे ती भीती मी हलकी करीन आणि तुझ्या हृदयात जे काय अंधार आहे तिथे प्रकाशाने. बाळा, तू आज ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय त्याच गोष्टी उद्या तुझे सामर्थ्य बनतील. आजचा प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास तुला भविष्याची दिशा देतो आहे. स्वामी म्हणतात प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रयत्नाला मी आशीर्वाद देतो. बाळा, लोक तुला न ओळखू शकतात परंतु मी तुला ओळखू शकतो. लोक तुला कमी लेखू शकतात परंतु मी तुझं मूल्य माहीत आहे. लोक आता तुला थोडं वेळ द्यायला तयार नसतील परंतु मी तुला अनंत वेळ देतो. स्वामी म्हणतात आज जर तू शांत राहिला तर उद्या तुझ्या आयुष्यातील वारे तुझ्या बाजूने असतील आणि जेव्हा वारे तुझ्या बाजूने येतील तेव्हा तू प्रत्येक आव्हान सहज पार करशील. बाळा, तू जेव्हा मनापासून प्रेम करतो तेव्हा जीवन तुला प्रेमाने भरतं. तू जेव्हा मनापासून क्षमा करतो तेव्हा तुझ्या मनात हलकंपणा येतो. तू जेव्हा मनापासून विश्वास ठेवतो तेव्हा माझी कृपा तुझ्यावर ओसंडून वाहते. तू किती वेळा स्वतःला समजावून सांगितलं सगळं ठीक होईल, पण मन आतून घाबरलेलं होतं. स्वामी म्हणतात घाबरू नकोस बाळा, कारण ज्याच्या हातात तुझ्या हाता आहे तो कधीही सोडत नाही. तू आज जिथे आहेस तो प्रत्येक तुझ्या प्रवासाचा शेवट नाही, तो फक्त थांब आहे थोडा श्वास घेण्यासाठी, पुढे उडी मारण्यासाठी. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर मी तयार ठेवलं आहे, फक्त थोडा योग्य वेळ ती तुझ्या समोर उलगडतील. कधी कधी तुला वाटत असेल देव शांत आहे, पण बाळा तो शांत नसतो, तो काम करत असतो. तुझ्या नजरेआड अनेक गोष्टी जुळत आहे, अनेक दरवाजे उघडण्यासाठी तयारी चालू आहे. स्वामी म्हणतो तू फक्त आपली श्रद्धा सोडू नको. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे अंधारातही चालणं राहण्याचं ध्येय. आज जे तुला अपमानासारखं वाटलं तेच उद्या तुला मजबूत करेल. आज जे काय तुला अडवणं तेच उद्या तुला माणूस म्हणून घडवेल. स्वामी म्हणतात मी तुला सुखाचं आश्वासन दिलं नाही, पण मी तुला साथ देण्याचं वचन दिलं आहे आणि माझी साथ असली की कोणतंही दुःख मोठं राहत नाही. बाळा, तुझं मन स्वच्छ ठेव, कारण स्वच्छ मनात देव नक्की उतरतो. तू कोणावरही राग धरू नको,
काही माणसं आपल्याला दुखवतात, आपल्याला जागं करतात. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात लहान लहान आनंद येतील, आधी तू त्यांना ओळख. मोठा चमत्कार नेहमी शांतपणे येतो. एखादा सुखाचा क्षण, एखादा समाधानाचा श्वास, एखादी नवी आशा, हे सगळं मी तुझ्यासाठी पाठवत आहे. बा तू स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते तुलाच अजून कळलेलं नाही. स्वामी म्हणतात तू जे देवाकडे जे मागतोय ते त्याचं मन तुझं तयार होतं आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी तुला म्हणावंसं वाटेल, स्वामी धन्यवाद, तू मला योग्य वेळी सगळं दिलं. स्वामी म्हणतात आता थोडं थांब आणि स्वतःकडे बघ. तू आज जो काय ऐकतोय तो काय कालचं तू नाही आहे. अनेक जखमा भरल्या नाहीत, पण तुला शिकवून गेल्या. बाळा तू काय जे काय सहन केलं ते कुणालाही सांगता येणार नाही, कारण काही वेदना शब्दाच्या पलीकडच्या असतात, पण मायासाठी त्या प्रत्येक श्वासासारख्या खोलकीच्या ओळखात. स्वामी म्हणतात तू जेव्हा निराश होऊन बसला तेव्हा तुझ्या मनात एक लहानशी ठिणगी पेटली. तीच ठिणगी आज आशेची ज्योत बनवत आहे. तुला वाटत होतं मी प्रयत्न करतोय पण काहीच बदल नाही. पण बाळा, बदल नेहमी बाहेर दिसत नाही, तो आधी आत घडतो. कारण तुझं मन जरा शांत आहे, हेच तर मोठं लक्षण आहे. कारण ज्याचं मन शांत होतं त्याचं आयुष्य हळूहळू स्वतःचं योग्य जागी बसतं. स्वामी म्हणतात तुझ्या लोकांपासून दूर गेलाय, त्यांच्याशिवाय मनात कडवटपणा ठेवू नकोस. काही नाती आपल्यासाठी तोडण्यासाठी नसतात, ती आपल्याला मजबूत करण्यासाठी असतात. बा तू स्वतःशी प्रामाणिकपणे राहिलास हे फक्त कमी लोक करतात, म्हणून तुला तर प्रवास तुझा जरा वेळ आहे. स्वामी म्हणतात तू जेव्हा स्वतःला विचारतोस माझ्याच आयुष्यात असं का, तेव्हा लक्षात ठेव देव प्रत्येकाला एकसारखी लढाई देत नाही. तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच कठीण वाट देतो. आज तुझ्या हातात जे नाही त्याची चिंता करू नकोस, कारण उद्या तुझ्या हातात जे येईल ते तुला सांभाळताही येणार नाही, इतकं भरपूर असेल. स्वामी म्हणतात तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या नशिबात हळूहळू स्थैर्य येत राहील. ज्या गोष्टी तुझ्यासाठी रोज देवाला आठवतोय त्या गोष्टी आता देव तुला आठवून देणार आहे. बाळा आजही तू काही मागितलं नसेल तरी चालेल, फक्त एवढंच कर, कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञ मनात तक्रार टिकत नाही आणि जिथे तक्रार असते तिथे कृपा उघडते. स्वामी म्हणतात आता तुला स्वतःवर विश्वास वाटू लागेल, तुझ्या निर्णयावर शंका राहणार नाही. कारण मी आता तुझ्या पाठीशी उभा आहे ते तुला आतून जाणवेल. हा जाणीवेचा क्षण फार मौल्यवान आहे, कारण इथून पुढे तुझ्या जगासाठी नाही तर सत्यासाठी चालतोय. स्वामी म्हणतात बाळा आता एक, तुझ्या आयुष्यात जे काही हरवलेलं आहे, उरलेलं आहे ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. हा तू जिथे उभा आहेस तो फक्त सुरुवात आहे. ज्या अंधारातून तू गेला आहेस त्यात अंधारातून प्रकाश उगवणार आहे. तुला वाटत असेल की असं कसं शक्य, पण बाळा अशक्यता देवाच्या हातात आहे. तुझ्या श्रद्धेत आहे, तुझ्या धैर्यात आहे. स्वामी म्हणतात आता तू मागे वळू नकोस. ज्या गोष्टी गेल्या त्या पाठिंबा देत राहिल्या, ज्या स्वप्न उठले त्यातून नवीन स्वप्न उगवतील. बाळा तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव मी तुला कमी कधी समजत नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी ओळखतो, तुझ्या प्रत्येक हसण्यामागे मी असतो. स्वामी म्हणतं आज जे काय तुझ्यासाठी कठीण आहे ते उद्या तुझ्यासाठी शिकवण बनेल. आज जे काही तुला भीती देत आहे ते उद्या तुला धैर्य देईल. तू जेव्हा वाट पाहतोय तेव्हा लक्षात ठेव तुझी आता वाट पाहत आहे, आणि त्यामुळे तू जेव्हा उघड्या डोळ्यांनी पाहतोय तेव्हा मी तुला मार्ग दाखवतोय. बाळा तुझं मन भरभरून प्रेमाने आणि विश्वासाने भरलेलं पाहिजे, कारण ज्या मनात प्रेम आणि श्रद्धा असते तेच मन देवाच्या कृपेसाठी तयार असतं. तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहशील तेव्हा आयुष्यात आपोआप तुला योग्य दिशेने घेऊन येईल. आज तुझ्या आयुष्यात जे अपयश आहे ते उद्या तुझं यश बनेल. आज तुझ्या डोळ्यात जे पाणी आहे ते उद्या आनंदाच्या आश्रममध्ये बदलेल. बाळे लक्षात ठेव स्वामी तुला फक्त मार्ग दाखवतात, तू पावलांनी त्या मार्गावर चालतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक निर्णयावर माझा प्रकाश आहे. तू जेव्हा हसतो तेव्हा मी हसतो, जेव्हा तू रडतो तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून अश्रू पुसतो. स्वामी म्हणते आजपासून तुझ्या आयुष्यात शांतता येणार आहे, आजपासून तुझ्या मनात विश्वास फुलणार आहे, आजपासून तुझ्या जीवनात चमत्कार सुरू होणार आहे. बाळा तू फक्त एक गोष्टीची काळजी कर, तुझं मन शुद्ध ठेवलेलं पाहिजे. तुझं शुद्ध मनात देव उतरतो, शुद्ध मनात चमत्कार उगवतो आहे. आता तुला फक्त एक गोष्ट सांगतो, तुझ्या जीवनात जे काही अडथळे आहे ते तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहे, ते तुझ्या धैर्याची कसोटी, आणि तू त्यातून सहज मार्ग काढणार आहे. स्वामी म्हणतात आता प्रत्येक दिवस तुला नवीन संधी देईल, आता प्रत्येक क्षण तुला नवीन आशा देईल, आणि प्रत्येक अनुभव तुला नवीन सामर्थ्यवाने भरून टाकेल. बाई लक्षात ठेव तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी नाही तर ते सर्वांसाठी भरलेलं प्रेरणाने आहे. तू जेव्हा उभा राहशील तेव्हा लोक तुला पाहून शिकतील,
तेव्हा तू हसशील, तेव्हा लोकांनी तुला हसू येईल. तू जेव्हा विश्वास ठेवशील तेव्हा लोकांनी विश्वास येईल. स्वामी म्हणतो आता तू तयारी कर, कारण तुझी वेळ आली आहे. तुझ्या जीवनात उशिरा काळ जळण्यासाठी सुरुवात झाली आहे. तिचं तुला स्वप्नातही भान नव्हतं. बाळा, तुला आता हे लक्षात ठेवायला हवं, तू काहीच नाही असं वाटलं तरी तुझ्या असंख्य शक्ती दडलेली आहे. हे तुझं धैर्य, तुझा विश्वास, तुझं प्रेम हे तुझ्या प्रत्येक अडचणीवर विजय मिळवून दिले. स्वामी म्हणतात बाळा आता ध्यान दे. तुझ्या आयुष्यात जे काही गडबड दिसते ते फक्त बाहेरील आहे. तुझ्या आतलं सामर्थ्य हे खरे आयुष्य घडवणार आहे. तू जेव्हा स्वतःला निराश मानतो तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या अंतर्मनात उभा आहे. तुझ्या प्रत्येक विचाराला मी पाहतो, तुझ्या प्रत्येक भावनाला मी ओळखतो. स्वामी म्हणतात तुझ्या वेदनांमध्ये एक अर्थ आहे, तुझ्या अडचणीमध्ये एक संदेश आहे. ज्या गोष्टी तुझ्यासाठी कठीण होत्या त्या तुला शिकवण्यासाठी होत्या. बाळा, तू हसतोय तेव्हा तुझ्या हसण्यामागे एक आशीर्वाद असतं. तू जेव्हा रडतो तेव्हा मी तुझ्या अश्रूंना माती आणि मोती बनवतो. स्वामी म्हणतं आजपासून तू स्वतःला कमी लेखणार नाही. आजपासून तू प्रत्येक क्षणाला महत्त्व देणार आहे. आजपासून तू जे काही मागतोय त्याचं प्रार्थना करशील आणि तुझ्या हातात जे मिळेल त्याच्यासाठी कृतज्ञ राहशील. तू जे काय जेव्हा करशील ते तुझ्या माझ्यासाठी खरंच शक्य आहे का तेव्हा लक्षात घे. मी प्रत्येक शक्यतेला तयार ठेवलेलं आहे. तुझं धैर्य, तुझा विश्वास आणि तुझं प्रेम हे तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. बाळा, लक्षात ठेव, तू आज जे काही सहन करतोय तेच उद्या तुझ्या सामर्थ्याचा आधार बनणार आहे. तू आज जेव्हा थकतोयस तेच उद्या तुला हळूहळू उंच उभं करणार आहे. स्वामी म्हणतात तुला आयुष्यात जे लोक तुला समजत नाही ते तुला शिकवण्यासाठी आले होते. ज्या गोष्टी तुला अपयश वाटत होतं ते तुला यश वाटण्यासाठी आले होते. आता एक तुझ्या डोळ्यातील आशा उद्या तुझ्या आयुष्यातील चमत्कार बनणार आहे. तुझ्या मनातील शांती तुझ्या घरातील सुखाची खोली उभारणार आहे. आज जे तुला वाटते की तू अपयशी आहेस ते तुला फक्त योग्य मार्ग दाखवण्यासाठी. आज जे तुला वाटते की तुला त्रास आहे ते तुला फक्त नवीन सामर्थ्य देत आहे. लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. मी तुझ्या प्रत्येक निर्णयावर प्रकाश टाकतोय. तू जेव्हा हसशील तेव्हा लोक तुला पाहून शिकतील. जेव्हा तू विश्वास ठेवशील तेव्हा लोकांनी विश्वास येईल. स्वामी म्हणतात आता प्रत्येक दिवस तुला नवीन संधी देईल, प्रत्येक क्षण तुला नवीन आशा देईल, प्रत्येक अनुभव तुला नव्याने सामर्थ्याने भरून टाकेल. लक्षात ठेव, तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी नाही, ते सर्वांसाठी प्रेरणा बनेल. तू जेव्हा उभा राहशील तेव्हा लोक तुला पाहून शिकतील. तू जेव्हा हसशील तेव्हा लोक हसतील. तू जेव्हा विश्वास ठेवशील तेव्हा लोकांनाही विश्वास येईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.